नस स्पाइन केअर सेंटर इथे तुमचं स्वागत आहे। आपल्याकडे 1 महिन्या अगोदर एक काकू आलेल्या होत्या। त्यांना मानेमध्ये नस दबण्याचा त्रास व गुडघेमध्ये कार्टिलेजचा प्रॉब्लेम असा सांगितलेला होता। 2 वर्षापासून त्यांना खूप असा त्रास होता। त्यांना मांडी घालता येत नव्हती व पोटही साफ होत नव्हतं। आज आपण त्यांच्याशी चर्चा करू। नाव सांगा तुमचं? सोफी अबी। तुम्हाला काय त्रास होत होता हे पूर्ण तुम्ही सांगा। मानेत दुखत जाय, हातातून काही सुटून जाय, घुटणे दुखत जाय, बसता येत नव्हतं, मांडी घालता येत नव्हती। पण आता साहेबाकडे आलं म्हणून तेव्हापासून 1 महिन्यापासून बरेच अर्धा फायदा पडला। बरं, हा आम्हाला जे माहीत पडलं की नाही, आम्हाला 1 महिन्या अगोदर माहीत पडलं। एक आमचं मोठ्या मला पडघा आलता इथं, त्याला चालता नाही येत जाय, काहीच नाही। त्याला चालताना खूप म्हणजे त्याला येताना त्याला झोपून आणलं होतं इथं। मग इथं काही दिवस त्याला साहेबांना ट्रीटमेंट केल्यानंतर एकदम चांगलं वाटलं। त्यानंतर तो मला भेटला, तो माझा मित्र मला भेटला। त्याच्यानंतर मला सांगितलं, मग 1 महिना आम्ही इथं अगोदर आलतो तर त्या इथं आमच्या मिसेसला खाली बसणं वर चढणं नाही जमत होतं, बसताना ताकद लागायची। त्याच्यानंतर आता साहेबांना औषधाने 1 महिन्यानंतर आम्हाला 70% आम्हाला आराम पडला। आता फक्त त्याचा आमचा मामूली काहीतरी इथं त्रास आहे थोडं, म्हणजे तिच्यातही 60% त्रास पडेल आहे आम्हाला। फक्त दर्शक राहायला काहीतरी आता औषध घ्यायला म्हणजे आम्हाला बराही 90% आराम वाटला। आम्ही 2 वर्षापासून परेशान होतो या गोष्टीला, पण 2 वर्षामध्ये इतका आराम वाटलाच नव्हता। आम्ही याच्यानंतर खूप प्रयत्न केले पण काही जमलं नाही। यांच्या साहेबांच्या औषध सेवेमुळे घेतली तेव्हा बरं फरक पडायचा। मग लगे 2 दिवस झाले का डबल जसं त्रास येत तसं चालू। चालेल आता साहेबाकडे फरक पडला। चालेल। तर मित्रांनो, असा कोणाला त्रास असल्यास तर तुम्ही तेजस्विनी नस स्पाइन केअर सेंटर भोकरदन येथे व्हिजिट करू शकता। आमच्याकडे